अनेक न लगे मैल पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळल्या मावरून तुका म्हणे त्यांचे कळल्या मावरून जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे मायेक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा वर्णानाम अर्थ संगानाम रसायनाम छंदसामपि मंगलानाच करता वंदे वाणी विनायको सर्वेन्द्र समाकारी परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्मेतपाणिं मण्डना तरुणतुलसीमालाकन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गका
दुसरे चरण संतांची कधी बाबाजी सद्गुरुदास कलावती जीवधरण कवतारं कलंकं कति जीवकामदे वक्त्रं खराईश्वरं प्रणोदार्धदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः मस्तक माझा पायावरी या वार करे संतांच्या समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी गोपी राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा वैराग्य राजर्षी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाच्या स्वरूपाविषयी प्रार्थना करतात। प्रार्थना करीत असताना प्रार्थनेचा विषय काय आहे, प्रार्थना कोणासमोर आहे व प्रार्थना करणारे कोण आहेत। प्रार्थना करणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत। प्रार्थना अखिल कोट ब्रह्मांड चालक पंढरीश परमात्म्यासमोर आहे। प्रार्थनेचा विषय आहे की माईक पदार्थाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहता कामा नये, तर तुझ्या सगुण साकार स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती अखंड अशा स्वरूपाची राहावी। अशा प्रकारची प्रार्थना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून करतात। प्रार्थना करीत असताना ज्याला आपण चतुरपणा म्हणू, डोळसपणा म्हणू, अशा स्वरूपाचा डोळसपणा तुकोबारायांच्या ठिकाणी असल्यामुळे प्रार्थना ज्याच्या समोर करावी, ज्या संबंधित करावी, ज्याच्या समोर करावी त्याच्या समोर करतायत, ज्या संबंधित करावी त्या संबंधित करतायत। प्रार्थना करते वेळेस करणाऱ्यांमध्ये काही प्रकार पडतात। काही जीवाकडे देवासंबंधी प्रार्थना करणारे आहेत, तर काही देवाकडे जीवासंबंधी ना जगासंबंधी प्रार्थना करणारे आहेत। परंतु इथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मात्र देवाकडेच
आणि देवासंबंधी अशी प्रार्थना करतात. कारण जीवाने जीवाकडे देवासंबंधी प्रार्थना करणं चूक आहे. त्याचं कारण असं आहे, जीव हा भगवंत प्राप्ती करून देण्यात असमर्थ आहे. किंवा जीव म्हटला की त्या जीवाचा आणि या जीवाचा, ज्याला आपण सारखेपणा म्हणतो, तो सारखेपणा आहे. दोन्ही जीवांचा धर्म आहे, दोन्ही जीवांचा अधिकार आहे. दोन्ही जन्माला येणारा मरणारा जीव आहे, हाही जन्माला येणारा मरणारा जीव आहे. दोन्ही सुखदुःखी आहे, हाही सुखदुःखी आहे. दोघांमध्ये जो सारखेपणा आहे तो अशा स्वरूपाचा आहे. म्हणून जीवाने जीवाकडे देवासंबंधी प्रार्थना करणं चूक आहे. मग देवाकडे जीवासंबंधी ना जगासंबंधी प्रार्थना केली तर तो भगवान परमात्मा जगासंबंधी काही एक देण्यात समर्थ आहे, स्वतंत्र आहे. पण ते मागण्यात जीवाचं अकल्याण आहे व त्यात सार्थकता अशा स्वरूपाची नाही. कारण भगवान परमात्मा तुम्ही मागाल ते देण्यात समर्थ आहे असं तुकोबारा सांगतात. तुका म्हणे आम्ही जे आपल्याला एवढंच घ्यायचंय, कल्पतरू खाली जे जे मागितलं ते ते मिळतं. जे मागितलंय ते मिळतं, जे मागितलंय ते देण्यात तो समर्थ आहे. पण ते मागण्यात आपलं कल्याण आहे की अकल्याण आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. भगवान परमात्मा पत्नी देतो, पुत्र देतो, ऐश्वर्य धन सत्ता सर्व देत असला तरी संत महात्म्यांनी ती मागणी केलेली नाही. कारण ते मागणारे आतापर्यंत पुष्कळचे झाले पण त्यांची मागणी चुकली असं त्यांनी कबूल केलेलं आहे. म्हणून संत महात्म्यांनी चतुरपणाने डोळसपणाने भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करीत असताना देवाला म्हटलेलं आहे, हे भगवंता आम्हाला यापैकी काही एक नको, तू देण्यास समर्थ असला तरी ते आम्हाला नको आहे. भगवान समर्थ आहे, स्वतंत्र आहे, पण त्या परमात्म्याकडे जीवासंबंधी प्रार्थना करणं चूक आहे. मग इथे देवाकडे आणि देवासंबंधी अशी प्रार्थना केलेली आहे. कारण परमात्म्याला सांगितलं, हे हरी माझी वृत्ती तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी राहू. ही प्रार्थना ही देवासंबंधीच आहे, प्रार्थना देवाकडे आहे. म्हणून तुकोबारांची ही प्रार्थना अत्यंत अशी महत्वाची आहे. आता दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. इथे तुकाराम महाराज प्रार्थना करीत असताना या दोन्ही तिन्ही गोष्टी जाणीवपूर्वक वापरत आहेत. ते म्हणत आहेत, हरी हे संबोधन आहे व ते तटस्थ लक्षणाला अनुलक्षण आहे. भगवान परमात्म्याची दृष्टी आणि चरण त्याला सम हे विशेषण दिलेलं आहे. तेव्हा भगवान परमात्म्याची दृष्टी व चरण हे विशेष आहे आणि सम हे त्याचं विशेषण आहे. तेव्हा या विशेषणाने भगवान परमात्म्याची दृष्टी सम आहे आणि भगवान परमात्म्याचे चरण हे सम आहेत. अर्थात त्याचं जे स्वरूप लक्षण आहे आणि त्याचं जे तटस्थ लक्षण आहे, त्या दोन्ही लक्षणाला उद्देशून सम हे विशेषण दिलेलं आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, अशा स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती अखंड अशा स्वरूपाची राहावी अशी आपण प्रार्थना करतात. दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे
की तेथे माझी हरिवृत्ती राहो, असं ते महाराजांचं म्हणणं आहे. असा जो आग्रह आहे याच्या पाठीमागे दोन महत्त्वाची कारण आहेत. की जीवाला आत्यंतिक सुख, समाधान, शांती, आनंद पाहिजे आणि तो आनंद या विषयात वा या भोगात नसून तो परमात्म्याच्याच ठिकाणी आहे असं उपनिषदात म्हटलेलं आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति. भूमा नाम आत्मा, परमात्मा तत्व इथेच आनंद आहे, सुख आहे. या विषयात वा या भोगात कसल्याही प्रकारचं सुख नाही, कसल्याही प्रकारचा आनंद नाही. मग जीवाला आनंद पाहिजे तर त्याकरिता वृत्ती ईश्वराच्या ठिकाणी स्थिर झाली पाहिजे. हा महत्त्वाचा प्रश्न. परंतु वृत्ती विषयात वा वृत्ती स्थिर होती, पण विषय ही वृत्तीला योग्य नाही. परमात्मा विषय योग्य आहे, पण परमात्म्याकडे वृत्ती येत नाही. अगदी व्यवहारातलं उदाहरण असं आहे, माहेरी राहणं मुलीला बरं वाटतं, पण माहेरी राहणं हे मुलीला योग्य नाही. दिलेल्या घरी जाणं तिला नको वाटतं, पण दिलेल्या घरी जाणं हेच तिचं योग्य आहे, शोभनीय आहे. शास्त्रकारांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. शास्त्रकार म्हणतात काही गोष्टी आश्रयाविना शोभत नाही. विनाश्रयेन शोभंती पंडिता वनिता लता. एखादी पालवी असेल, एखादी वेली असेल, ते आश्रयाविना राहू शकत नाही. पंडित राज आश्रयाविना राहत नाही. त्याचबरोबर पत्नी ही पतीच्या आश्रयाविना राहू शकत नाही. तिला राहणं आवडतं माहेरी, पण राहणं योग्य आहे पतीच्या घरी. तसं वृत्ती तिला विषयात राहणं आवडतं, पण विषय वृत्तीला योग्य नाही. परमात्मा विषय योग्य आहे, पण वृत्ती तिकडे जात नाही. म्हणून ही वृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी जावी अशी प्रार्थना तुकाराम महाराज करतात. शास्त्राच्या दृष्टीने जडाची वृत्ती ही विजाती आहे आणि चैतन्य घन परमात्म्याची वृत्ती ही सजाती आहे. कारण वृत्ती ही चिदवृत्ती आहे आणि परमात्मा चिदघन आहे. चिदघनाची चिदवृत्ती ही सजाती आहे आणि जड व असत विषयाची वृत्ती ही विजाती आहे. म्हणून विजातीय सजातीय एकत्र येत नाही, सजातीय सजातीयच एकत्र नांदू शकतात. म्हणून तुकोबाराय जाणीवपूर्वक प्रार्थना करतात की देवा माझी वृत्ती तेथे राहू. आता ज्यांच्याकडे प्रार्थना करायची आणि जिथे वृत्ती राहावी अशी मागणी आहे, असं जे महाराजांचं म्हणणं आहे, तेथे माझी हरी वृत्ती राहू. अर्थात तेथे म्हणण्यामध्ये ज्याला अंगुली निर्देश म्हणा, संकेत म्हणा, पण निर्देश करीत असताना महाराज एका विशिष्ट स्वरूपाकडे बोट करतायत. तेथे म्हणजे कुठे, तर या अभंगाच्या प्रथम चरणात Thank you.
जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करीत असताना म्हणतायत की देवा माझी वृत्ती तेथे राहू. आता तेथे राहू म्हटल्यावर कुठे, तर या अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन आहे. समचरण, समदृष्टी, विटेवरी आणि शिवाय साजिरी, एक एक वर्णन महत्वाचं आहे. त्याची दृष्टी सम आहे, ज्याचे चरण सम आहेत, जो विटेवरती आहे आणि जो साजराना देखणा आहे, सुस्वरूप आहे आणि अतिशय लावण्य घन अशा प्रकारचा आहे. कसा आहे, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठोबा केला डोळा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तेथे माझी हरी वृत्ती राहो. आता विशेषण देत असताना महाराज दोन तीन अर्थाने देत आहेत. चैतन्य रूपाने एक, भक्त आणि शत्रू असेल तर दोघांना एकच फळ देतो म्हणून दोन. तिसरी गोष्ट अशी आहे, ज्ञानी भक्त असेल किंवा अज्ञानी भक्त असेल, दोघांना भक्ती हाच अर्थ डोळ्यापुढे ठेवून दोघांना एकच फळ देतो हा देव. अशा तीन प्रकाराने महाराज म्हणतायत आम्ही हे ईश्वराच्या ठिकाणी विशेषण वापरलेलं आहे. आता चैतन्य रूपाने विचार केला तर परमात्मा सर्वत्र सम आहे. कसा आहे, गीतेमध्ये भगवान परमात्मा स्वतःच्या तोंडून सांगतायत समहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्. मी सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये सम समानतेने विभागलोय असं भगवान परमात्मा सांगतायत. Hare
प्रकाशक सहस्ररश्मी. माऊली महाविष्णू ज्ञानोबा हरिपाठात सांगतायत सर्वा घटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. किंवा एक हरी आत्मा जीव शिव सम वायात सर्वा घटी राम देहादेही एक हरी आत्मा जीव शिव सम वायात दुर्गमान घालिमण. एक हरी आत्मा जीव शिव सम. सम हे काय आहे? विशेषण आहे. अशी अनेक प्रमाण आहेत. ब्रह्म सर्वगत सदा सम जेथ अणु नाही विषम. तो भगवान परमात्मा सर्वगत आहे, सदा आहे आणि सम आहे. पण चैतन्य रूपाने वर्णन तुलसीदास स्वामी करतात. हरि व्यापक सर्वत्र समान अधिव्यापक सर्वत्र समान भावसे प्रकट भीमे जाना. तुलसीदास स्वामी सांगतायत हरी व्यापक सर्वत्र समान. सर्वत्र हरी कसा आहे? समान आहे. म्हणून विशेषण चैतन्य रूपाने तुकोबारे देत आहे. तो सारखा आहे. आता शत्रू असेल नाहीतर भक्त असेल, दोघांमध्ये सम आहे. दोघांना एकच फळ देतो, सारखच देतो. तुझे अवतारे जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्र पात्र कैवल्य ऐसे पवित्र जे वैरी आहे दिदले. कैवल्य ना मोक्ष असा कैवल्य मोक्ष सर्वांना पात्रा अपात्राचा विचार न करता सर्वांना एकच देतो. नारदा ध्रुवा कुर्रा शुका हन सन कुमारा या भक्तीने धनुर्धरा प्राप्ती जैसा तैसाची गोपिकासी कामी येरा आणि कंसा भय संभ्रमे घातकी म्हणून धर्मे शिशुपालादिका. नारदांना ध्रुवांना अक्रूरांना शुकाचार्यांना या भक्तीच्या योगाने प्राप्त झाला. गोपिकांना कामाच्या निमित्ताने प्राप्त झाला. कंस पुतना शिशुपाल यांना घात करण्याच्या निमित्ताने प्राप्त झाला. रावणाचंही त्यात प्रसिद्ध उदाहरण आहे. कपिकुळ बुद्ध कपिकुळांचा उद्धार केला
आणि राक्षसांना मुक्ती प्रदान केली भगवान रामचंद्र प्रभू. कथा फार सुंदर आहे. येथे मंदोदरी रावणाला प्रश्न करते, का हो सगळेजण तुम्हाला सांगतायत आणि तरी तुम्ही राम प्रभूंना शरण जात नाही, तरी तुम्ही ती सीता परत करीत नाही. भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे, शरणागता वज्र पंजर अभय दानात उदार सकला देवा तो अगोचर भूषिया विकार अभय नारास. जो शरण येईल त्याला अभय दान देणे हे भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे. ते त्यांचं उदार अंतःकरण आहे. तुम्ही शरण जा, ती सीता परत करा, झालेली चूक कबूल करा, ते तुमच्यावर कृपा करतील असं मंदोदरी रावणाला सांगते. तेव्हा रावण मंदोदरीला म्हणतो, तुला सांगण्याची गरज काय? आतापर्यंत अनेकांनी सांगितले तरीही मी ऐकलं नाही, तूही आग्रह धरतेस, याचं कारण काय? व तू हे मला कशामुळे सांगतेस? तेव्हा मंदोदरी आपलं स्वप्न सांगते. मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिलेल्या मध्यरात्री नेणो बांधून मिळाले प्रतिशिला दिला, डोके धरून धर भिरवाण उतरून आले पहिला सागर, एका परिशी एक अंगमेर बडवार जोडते. मंदोदरी रावणाला सांगते, मला स्वप्न पडले म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही प्रभूंना शरण जा, ती सीता परत करा आणि आपलं जन्म मरण चुकवा. मला रात्री असं स्वप्न पडले आणि माझ्या स्वप्नामध्ये असं काही झालं की एक वानर आलं आणि त्या वानराने आपली लंका जाळली व रामप्रभूंनी सर्व वानर सेने समवेत आले आणि त्यांनी तुम्हाला मारलं, असं मला स्वप्न पडले. असं जेव्हा मंदोदरी रावणाला सांगते तेव्हा रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी हे तुला आता कळलं, हे तर मला पहिलेच माहित आहे. मंदोदरी म्हणते, मग तुम्ही शरण का जात नाही? तेव्हा रावणाने एकच उत्तर दिलं, मंदोदरी माझी आणि नारदांची जेव्हा भेट झाली तेव्हा नारदांनी माझ्या उद्धाराचा मार्ग सांगितला.
की तू भगवान परमात्म्याशी शरणागती करण्यापेक्षा देवाशी विरोध कर, वैर कर, म्हणजे लवकरात लवकर तुझा उद्धार होईल, तुला मुक्ती मिळेल. आणि म्हणून भगवान परमात्म्याशी विरोध कसा होईल, वैर कसं होईल, या हेतूने मी सीता चोरून आणलेली आहे. नाहीतरी मला माहित आहे, रावण म्हणतो. भावार्थ रामायणामध्ये शांतीप्रभू श्री संत एकनाथ महाराज वर्णन करतायत. पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता. पंचवटीमध्ये मी जर गेलो असतो तर माझा उद्धार झाला असता, मला मुक्ती मिळाली असती. पण सकळ कुळ उद्धरणार्था सीता चोरून आणली. सर्व राक्षस कुळांचा उद्धार होण्याकरता मी सीतेचं अपहरण केले आणि आता मी ते परत देणार नाही. हा रावणाचा आणि मंदोदरीचा एकांतातला संवाद आहे. त्याला शास्त्राच्या भाषेत गुह्यम आख्याते आणि गुह्यम कुरुक्षेत्री असं म्हणतात. अतिशय प्रेमाच्या ठिकाणी कोणतीही गोष्ट लपून ठेवल्या जात नाही. म्हणून मनातलं विचारणे आणि मनातलं सांगणे, रावणाने अगदी आपल्या मनातली गोष्ट सांगितली. मंदोदरी, तू जे मला आता सांगितले हेच विभीषणाने सांगितले, हेच अनेकाने सांगितले, तरी पण मी ऐकलं नाही, रामप्रभूंना शरण गेलो नाही. याचे एकमेव कारण हे आहे की रावणाचा जेव्हा युद्धामध्ये पराभव झाला तेव्हा रावण रामप्रभूंना म्हणतो की विजय तुमचा झाला की माझा. बाकीचे सर्व लोक म्हणू लागले. रावणाच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतो. धडधडीत सर्व राक्षसांसह रावण आता मरण्याच्या मार्गावरती आहे आणि पुन्हा विचारतोय की विजय कोणाचा आहे. सर्व लोकांना कळलं नाही, पण रामप्रभू मात्र गप्प राहिले. तेव्हा रावण म्हणू लागला, माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली, यावर विजय माझा झाला. कशावरून? माझी प्रतिज्ञा होती की मी असेपर्यंत तुम्हाला लंकेत येऊ देणार नाही आणि ते मी सत्य करून दाखवले. पण मात्र तुम्ही असताना तुमच्या अयोध्येमध्ये माझा प्रवेश होतो म्हणतो रावण. तो कसा? प्रभूंनी रावणाला ज्यावेळेस मारलं त्यावेळेस रावणाची जी ज्योत आहे ती रामप्रभूंच्या देहात विलीन झाली. त्यावेळेला रावणाला मुक्ती मिळाली, सर्व राक्षस कुळाचा उद्धार झाला. म्हणून भगवान परमात्मा राक्षसांना मारण्याचे निमित्त आहे आणि भक्तांना न मारता मुक्ती प्रदान करतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तो सम आहे. आता भक्त असेल नाहीतर शत्रू असेल, दोघांना सारखंच फळ देतो, म्हणून सम. तिसरी गोष्ट अशी आहे की ज्ञानी असेल भक्त किंवा अज्ञानी असेल, दोघांना एकच फळ देतो, असं विष्णू पुराणात वर्णन आले. मूर्खा वदते कृष्णाय बुधा वदते विष्णवे नमः इत्येव अर्थं च द्वयोरपि समं फलम्. विष्णू पुराणात असं वर्णन आलेलं आहे. एखादा अज्ञानी माणूस आहे तो विष्णाय विष्णाय असं म्हणेल, एखादा ज्ञानी मनुष्य विष्णवे नमः असं म्हणेल. पण भगवान परमात्मा याने विष्णाय म्हटले की तो विष्णवे नमः म्हटले याचा विचार न करता नमः इत्येव अर्थं नमः इत्येव अर्थं च दोघांमध्ये नमन भक्ती हाच अर्थ घेऊन द्वयोरपि समं फलम्, दोघांना एकच फळ देते. व्यवहारातलं उदाहरण द्यायचं ठरलं ते असं आहे, एका आईला दोन मुलं असावीत, एक सुशिक्षित आणि एक अशिक्षित. जाणता मोठा आहे, नेणता लहान आहे, म्हणून मोठा म्हणत असतो. आई भूक लागली, जेवायला वाढ, किती वेळ झाला, किती वाजले, तरी तू जेवायला वाढत नाहीस. आणि लहान मुलाला जेवाय वाढ वगैरे म्हणता येत नसल्यामुळे, त्याला भाकरीला भाकरही नीट म्हणता येत नसल्यामुळे तो आई काकरते असं म्हणून म्हणतो. पण आई दोघांचा अर्थ एकच घेते. याने जेवाय वाढ म्हणण्याचा आणि तो काकरते म्हणण्याचा एकच अर्थ घेऊन दोघांना एकच पदार्थ जशी वाढते तसा भगवान परमात्मा अज्ञानी किंवा ज्ञानी भक्तांचा एकच अर्थ घेऊन दोघांना आपलं एकच फळ प्राप्त करून देतो. द्वयोरपि समं फलम्. म्हणून तुकाराम महाराज म्हणताय त्याची दृष्टी सम आहे, त्याचे चरण सम आहेत, समचरण दृष्टी. आता चरण सम याबद्दल
महात्मे वर्णन करतायत विटेवरी ज्याचे पावले समान तोची एकदान शूरदाता समपाय कर कटे उभा कटे ठेवले जा ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तेरे विठ्ठल रूप तुका विटेवरी विटेवरी ज्याचे पावले समान तोची एक दान शूरदाता एक तोच दानशूर दाता अशा प्रकारचा आहे कोण की ज्याचे विटेवर समान अशा प्रकारचे पाऊल आहे तो किंवा तुका म्हणे समध्यान Hare
ज्याचे ब्रह्माधिकार ध्यान पाहुले समान विटेवरी शोभते, त्याची पाहुले सम आहे, त्याची दृष्टी सम आहे. म्हणून जो जो भक्त त्याच्याकडे जात असेल त्या सर्वांना एकच फळ देणारा हा भगवान परमात्मा आहे, हा त्याचा सिद्धांत आहे. म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजली. परंतु विटेवर आहे, उभा आहे, त्याचं तटस्थ लक्षण आहे. भगवान परमात्मा अनंत अवतारामध्ये पांडुरंग परमात्म्याचं हे अवतार दर्शन आहे की तो विटेवर उभा आहे आणि शिवाय समपावलाने युक्त आहे आणि अत्यंत साजरा अशा प्रकारचा तो भगवान परमात्मा आहे. त्याच्या सौंदर्याबद्दल संत महात्म्य वर्णन करतात. पांडुरंग कांते दिव्य तेज झळकळे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते रत्नतील काकती प्रभा नवलनवे तेजी शोभा कर्णलाभो विठ्ठल कर्नाटको तेने मजला वेला संपूर्ण वेदश्याम लावण्य सुंदर नमया दाजरातारे. तो भगवान परमात्मा सुस्वरूप आहे आणि अत्यंत साजरा अशा प्रकारचा आहे. जगात अनेक वस्तू सुंदर आहेत, सौंदर्य संपन्न आहेत, पण त्या सर्व वस्तूंना सौंदर्य प्रदान करणारा भगवान परमात्मा त्याही पेक्षा सुंदर अशा प्रकारचा आहे. भागवतामध्ये शांतिकरण श्री संत एकनाथ महाराज वर्णन करतात. श्री कृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून झाली वेळे, मदन पोटाला बापुडे कडे इंद्र चमकी मारावरंक. तुमचा आमचा तर प्रश्न सोडा, जगात जर सुंदर असेल तर ती फक्त लक्ष्मी आहे, अप्रतिम सुंदर आहे. पण त्या लक्ष्मीला सुद्धा आपला अभिमान रहित होऊन शरणागती पत्करावी लागली. इतका भगवान परमात्मा सुंदर आहे.
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात विटेवर ऐहिक होती सुंदरपणाची साम्यता काय वर्णो पावेने आता तुकया बंधू म्हणे अच्युता धन्यते माता पिता प्रसवले. उत्कृष्ट असं प्रमाण दिलेलं आहे. या प्रमाणातून तुकोबारा भगवान परमात्म्याशी संवाद साधतात. अच्युता हे अच्युता तुकया बंधू तुकोबारा यांचे बंधू तुकया बंधू म्हणे रे अच्युता धन्य ते माता पिता प्रसविले. ते माता पिता धन्य जे या परमात्म्याला प्रसवले. बरं सुंदरपणाची साध्य काय वर्णू पावण्याला तुझ्या सुंदरपणाची साम्यता मी काय वर्णू शकणार आहे. शंख चक्रांकित भूषणी जडित मेघळा चित्र. भगवान परमात्म्याचं सुंदर असं वर्णन आहे. अत्यंत भगवान परमात्मा कसा आहे साजरा अशा प्रकारचा आहे. शिवाय समपावलाने युक्त आहे. असं जे स्वरूप आहे हे हरी माझी मूर्ती येथे राहू. अनंत अवतारामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या अवताराकडे महाराज संकेत करत आहेत. आता तेथे माझी हरी मूर्ती राहू म्हटल्यामुळे प्रश्न पुन्हा महत्वाचा आहे. इतका महत्वाचा आहे का तर महाराज म्हणतात हो, कारण जीवाला निर्भय अशा प्रकारचा आनंद पाहिजे आहे आणि ते आनंद उपभोगण्याचं माध्यम साधन परमात्मा आहे.
नाही. पामर विषयींना आनंद आहे, पण विषयानंद आहे, भोगानंद, परमानंद नाही. मुक्ताला परमानंद आहे, पण त्या आनंदाचा उपभोग नाही. भक्ताला आनंद आहे, आनंदाचा उपभोग आहे. अगदी व्यवहारातली उदाहरणं अशी आहे, गरीबाला श्रीमंतीचा उपभोगच नाही, कारण त्याच्याकडे श्रीमंती नाहीच. तो रात्रंदिवस भीक मागत असतो, मायबाप द्यावं, गरीबाला भाकरीचा तुकडा वाढावं असं म्हणतो. एखादा श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही, धनाचा खर्च असतो, कारण तो श्रीमंत आहे पण महाकृपण आहे, कंजूस आहे. शास्त्रकाराने त्यावर श्लोकच सांगितलेला आहे, असं वर्णन केलेलं आहे. कृपणो धनलोभेन स्वाम भार्यां नाभिगच्छ आशां जायते पुत्रं सवितं हरितेहि. कृपण त्याला म्हटलेलं आहे ज्याला आपली पत्नी आवडत नाही, आपले पुत्र आवडत नाही, आपला देह आवडत नाही, किंबहुना ज्याला आपला प्राण सुद्धा आवडत नाही, त्याला कृपण अशा प्रकारचे म्हटलेलं आहे. त्या कृपणाचा असा आहे, तो पाहुण्यांच्या घराला गेला तरी त्याच्या वागण्यात काहीच बदल नाही. कोटी रुपये त्याच्याकडे, कोणी पाहुणे आपल्याकडे आले तर चहा देखील पाजत नाही. म्हणून कृपणाच्या ठिकाणी धनाचा साठा आहे, धन संचय आहे, पण त्या धनाचा खर्च नाही, उपभोग नाही. का? त्याची वृत्ती तशी आहे. आणि तिसरा प्रकार असा आहे, तो श्रीमंतही आहे आणि उदारही आहे. श्रीमंत असल्यामुळे तो ऐश्वर्य संपन्न आहे आणि उदार असल्यामुळे धनाचा खर्च करतो, धनाचा उपभोग घेतो. म्हणून पामर विषयी एक वर्ग, मुक्त दुसरा वर्ग आणि भक्त तिसरा वर्ग. म्हणून भक्ताला आनंदाचा उपभोग असल्यामुळे ते म्हणतायत की देवा, आम्हाला पामर विषयी अवस्था नको, मुक्त अवस्था नको, आमची वृत्ती भक्त होऊन तुझ्या पायाच्या ठिकाणी राहू, तरच आम्हाला आनंद मिळणार. हे आमचं ठरलेलं तत्व आहे. म्हणून तेथे माझी आली वृत्ती राहू. आता वृत्ती तेथे जर राहील तर काय होईल? आम्हाला आनंद मिळून त्या आनंदाचा उपभोग मिळेल. पण तुम्ही म्हणा की मुक्ताला आनंद का मिळणार? त्याचं शास्त्रीय कारण असं आहे की आनंदाच्या उपभोगाचं माध्यम वृत्ती आहे. आता पावन विषयीच्या ठिकाणी वृत्ती आहे, पण वृत्तीचा विषय भोग, संसार, प्रपंच आहे, परमानंद नाही. मुक्ताला परमानंद आहे, पण वृत्तीचा लय झालेला असल्यामुळे त्याला त्या आनंदाचा उपभोग नाही. सहज मे अंधला Me
निवृत्ती झाली जनन दिशे तेथे मी माझी हरपलो आई तेथीच्या तेथे अदृश्यतेची झाली काही दृश्य होते सुखे जलोगा शून्य सारोने तेथे हे भक्ताचं वर्णन आहे. वृत्ती निवृत्ती स्थितीत विलीन झालेली आहे किंवा माऊली महावैष्णव ज्ञानवरा वर्णन करतात जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची तिथी गेली इंद्रिय विसरली विषय संगू वृत्ती पालते आपण तेही वचन ऐकाया. भागवतामध्ये शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज म्हणत आहेत किंवा ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात वैराग्य विवेकेशी अटेबंध मोक्षेशी वृत्तीतम निवृत्तीशी दुरवली जाते हे वर्णन आहे. म्हणून मुक्त त्याला म्हणतात जिथे वृत्तीचा लय झालेला आहे. पण संत महात्मे म्हणतायत वृत्तीचा लय झालेल्या मुक्ताला परमानंद आहे पण आनंदाचा उपभोग नाही. म्हणून देवा आमची वृत्ती तुझ्या पायाजवळ राहू वृत्तीचा लय मात्र आम्हाला मान्य नाही तर वृत्ती सहित तुझ्या पायाजवळ ठेव. थांबदे चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अगणित थांबदे चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. माझ्या वृत्तीला मला अखंड तुझ्या पायाजवळ वृत्तीसहित राखून ठेव म्हणतात. वृत्तीसहित मज लपवी माझे मन चरणी ठेवी निवृत्ती पदोपदी गोवी तू गोसावी तिरुमधारण. माझं मन आणि माझी वृत्ती तुझ्या पायाजवळ राहू दे म्हणून माझी वृत्ती तेथे माझी हरी वृत्ती राहू आणि त्या व्यतिरिक्त तुझ्या स्वरूपाच्या व्यतिरिक्त इतर जे माईक पदार्थ असतील
Thank you.